ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते आधीच ठरलेलं आहे का? आणि जर ते आधीच ठरलेलं असेल तर मग माणसाने मेहनत का करावी? किंवा जर का मेहनत करून सगळं बदलता येत असेल तर मग हे प्रारब्ध म्हणजे नेमकं काय? भारतीय तत्वज्ञानात आणि भारतीय अध्यात्मात हा प्रारब्ध विषय महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. पण अनेक जण याचा चुकीचा अर्थ घेतात. काही जण म्हणतात माझ्या नशिबातच नव्हतं, तर काही जण म्हणतात की सगळं प्रारब्ध आहे, आपण काहीच करू शकत नाही. पण खरंच ही प्रारब्ध नावाची कुठली गोष्ट असते का? आणि जर खरंच अशी कुठली गोष्ट असेल तर मग आपल्या मेहनतीचा काहीच फायदा नाही का? त्याच्यासाठी आधी समजून घेणं गरजेचं आहे की हे प्रारब्ध म्हणजे नेमकं काय. तर भूतकाळात केल्या गेलेल्या कर्मांचा आत्ता मिळत असलेला मोबदला, भूतकाळात केलेल्या कर्मांचं आत्ता मिळत असलेलं फळ म्हणजे प्रारब्ध. आता भूतकाळात म्हणजे केव्हा? तर भारतीय तत्वज्ञानात आणि भारतीय अध्यात्मात जन्म पुनर्जन्म ही संकल्पना मानण्यात आलेली आहे. त्यामुळे जर आपल्याला हे कर्म आणि प्रारब्ध या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपण सुद्धा सगळ्यात आधी जन्म पुनर्जन्म ही संकल्पना गृहीत धरणं गरजेचं आहे. कारण प्रारब्ध ही संकल्पनात जन्म पुनर्जन्म याच्या बेसवर उभी आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे गृहीत धरूयात की जन्म पुनर्जन्म नावाच्या गोष्टी असतात. सो भूतकाळातलं कर्म म्हणजे आधीच्या जन्मामधलं कर्म देखील असू शकतं, तर या जन्मामधलं कर्म देखील असू शकतं, ज्याचे फळ तुम्हाला आत्ता भोगावं लागतंय. पण या प्रारब्ध संकल्पनेमध्ये शक्यतो या जन्माच्या आधीच्या जन्मांमध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्मांची फळं कन्सिडर केली जातात. कारण या जन्माच्या आधीच्या जन्मांमध्ये केलेल्या कर्मांनुसारच आपल्याला हा जन्म सुद्धा मिळत असतो असं भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय अध्यात्म मानत असतं. उदाहरणार्थ आपल्या आधीच्या जन्मांमधल्या कर्मांनुसारच हे सगळं ठरवलं जातं की आपला जन्म कुठल्या घरात होणार आहे. आपण एखाद्या श्रीमंत घरामध्ये जन्माला येतोय की एखाद्या गरीब घरामध्ये जन्माला येतोय की एखाद्या मध्यमवर्गीय घरामध्ये जन्माला येतोय. जन्माला येताना आपण एक मुलगा म्हणून जन्माला येतोय की एक मुलगी म्हणून जन्माला येतोय, एक सुदृढ व्यक्ती म्हणून जन्माला येतोय की एक अपंग व्यक्ती म्हणून जन्माला येतोय की एक आजारी व्यक्ती म्हणून जन्माला येतोय. त्याचबरोबर या जन्मामध्ये अनपेक्षितपणे येणाऱ्या संधी किंवा अनपेक्षितपणे येणारी संकट या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या जन्मांमध्ये केलेल्या कर्मांवर अवलंबून असतात. सो माझ्या प्रारब्धानुसार मी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे असं म्हणता येतं. माझ्या प्रारब्धानुसार मी एक मुलगा म्हणून जन्माला आलेलो आहे, माझ्या प्रारब्धानुसार मी एक हेल्दी व्यक्ती म्हणून जन्माला आलेलो आहे असं म्हणता येतं. याला म्हणतात आपल्या मागच्या जन्मांमधल्या कर्मांची फळं. यालाच आपण इथे प्रारब्ध म्हणत असतो. थोडक्यात प्रारब्ध म्हणजे आधी केलेल्या कर्मांचं आत्ता मिळत असलेलं फळ, तर कर्म म्हणजे आपण आत्ता करत असलेली कुठलीही कृती. आपण आत्ता जी कुठली कृती करतोय, आपण आत्ता जी कर्म करतोय त्या कर्मांनुसार आपलं भविष्यातलं प्रारब्ध सुद्धा ठरत असतं. थोडक्यात जशी कर्म असतील तसं तुमचं प्रारब्ध असणार आहे, जशी कर्म असतील तसं तुम्हाला त्या कर्माचं फळ मिळणार आहे. आधीच्या कर्मांचं फळ तुम्ही आत्ता कसंही उपभोगत असाल, चांगलं असेल वाईट असेल, तुमच्या मनासारखं असेल मनाविरुद्ध असेल, पण तुम्ही आत्ता जे कुठलंही कर्म करत असाल त्या कर्माचं फळ सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये भोगावं लागणार आहे असं भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय अध्यात्म सांगतं. आता यानुसार या कर्मांचे 3 प्रकार भारतीय तत्वज्ञानात मानण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे संचित कर्म. संचित कर्म म्हणजे काय? तर जसं मी आत्ता सांगितलं की भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय अध्यात्मामध्ये जन्म पुनर्जन्म या गोष्टी मानण्यात आलेल्या आहेत, बरोबर. सो या जन्माच्या आधी अनेक जन्म झालेले आहेत. त्या अनेक जन्मांमधली आपली कर्म साठलेली आहेत. ज्या कर्मांची आपल्याला फळं भोगावी लागणार आहेत त्या साठलेल्या कर्मांच्या साठ्यालाच संचित कर्म असं म्हणलं जातं. असं समजा की हे म्हणजे बँकेतलं एक मोठं खातं आहे, ज्या खात्यामध्ये आपली सगळी कर्म साठलेली आहेत, ज्या बँक अकाउंटमध्ये आपली सगळी कर्म डिपॉझिट झालेली आहेत, ज्याचे रिटर्न्स आपल्याला कधी ना कधीतरी मिळणार असं अध्यात्म सांगतं. तर याच्या नंतरचा कर्माचा प्रकार येतो तो म्हणजे प्रारब्ध कर्म. म्हणजे हे जे संचित कर्म आहे म्हणजे या जन्माच्या आधीच्या अनेक जन्मांमधलं जे साठलेलं कर्म आहे त्यापैकी काही कर्मांची फळं आपल्याला आता मिळणार आहेत. सगळ्या कर्मांची फळं एकदम मिळतात असं होतं का? नाही. तर त्यापैकी काही कर्मांची फळं आपल्याला आता मिळणार आहेत, त्याला म्हणतात तर प्रारब्ध कर्म.
थोडक्यात संचित कर्मांपैकी या जन्मात भोगण्यासाठी निवडलेला भाग म्हणजे प्रारब्ध कर्म. तर याच्यानंतर येतं आगामी कर्म. आगामी कर्म म्हणजे काय, तर आत्ता तुम्ही जी कुठली कर्म करताय ती सगळी कर्म तुमच्या संचित कर्मामध्ये जमा होत असतात. म्हणजे काही कर्म अशी असतात ज्याची फळं तुम्हाला इमिजिएटली मिळत असतात. या जन्मामध्ये केलेल्या कर्मांची फळं या जन्मामध्येच मिळू शकतात. काही कर्म अशी असतात, तर काही कर्म अशी असतात जी कर्म त्या संचित कर्मांमध्ये जाऊन जमा होत असतात, त्या बँकच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत असतात आणि मग याच्या नंतरच्या जन्मांमध्ये आपल्याला त्यांची फळं मिळू शकतात. म्हणजे त्या जन्मामध्ये मग आपण त्याला आपलं प्रारब्ध असं कन्सिडर करत असतो. याला म्हणतात आगामी कर्म. थोडक्यात तुम्ही या क्षणी जी कुठली कर्म करताय त्याचं फळ तुम्हाला कधी ना कधीतरी मिळणार. या जन्मात मिळालं तर विषय संपला, पण जर नाही मिळालं तर ते संचित कर्मामध्ये जाऊन साठणार आणि कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार, असं अध्यात्म सांगतं, भारतीय तत्वज्ञान सांगतं. पण मग आता या सगळ्याचा अर्थ असा होतो का की सगळ्याच गोष्टी आधीपासूनच ठरलेल्या आहेत? तर याचं उत्तर आहे नाही. सगळ्या गोष्टी आधीपासूनच ठरलेल्या आहेत असा याचा अर्थ होत नाही, तर तुमच्या आयुष्यातला काही भाग हा आधीपासून ठरलेला आहे असा याचा अर्थ होतो. सगळ्या गोष्टी जर का आधीपासूनच ठरलेल्या असतील तर मग आपलं शिक्षण, आपले प्रयत्न, आपली नैतिकता या गोष्टी का फॉलो करायच्या? माणसाने का शिक्षण घ्यावं? आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठीच आपण शिक्षण घेत असतो. कदाचित आपण जन्माला येताना एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले असू, पण आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा फायदा होऊ शकतो. शिक्षणाचा फायदा फक्त आर्थिक परिस्थिती बदलण्यापुरताच असतो का? तर नाही. आपली विचारसरणी बदलण्यासाठी देखील शिक्षणाचा फायदा असतो. स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्यासाठी देखील शिक्षणाचा फायदा असतो. आपण जी नैतिकता फॉलो करतो ती का फॉलो करतो? का माणसाने नैतिकतेने वागावं? का माणसाने नीतीने वागावं? कारण शेवटी तुम्ही आत्ता जी कर्म करताय त्या आत्ता करत असलेल्या कर्मांपैकी काही कर्म अशी आहेत ज्याची फळं तुम्हाला याच जन्मामध्ये सुद्धा मिळू शकतात. किंवा तुम्ही का मेहनत करावी? कारण तुमच्या मेहनतीच्या कंट्रोलमध्ये अनेक गोष्टी आहेत. मेहनत म्हणजेच कंट्रोल करण्याचं तुमचं एक माध्यम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काय घडावं काय घडू नये हे काही अंशी तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, पण काही अंशी तुम्ही कंट्रोल करू शकता मेहनतीच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही करत असलेल्या मेहनतीला कुठेतरी फळ मिळत असतं. म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये सुद्धा किंवा भारतीय तत्वज्ञानामध्ये सुद्धा शिक्षण, तुमची मेहनत, तुमची नैतिकता याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. थोडक्यात प्रारब्ध काही परिस्थिती निर्माण करतं. तुमच्या आयुष्यातली काही परिस्थिती ही त्या प्रारब्धाच्यामुळे निर्माण झालेली असू शकते, पण त्या परिस्थितीला तुम्ही कसा प्रतिसाद देताय, तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करताय हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्यावर सुद्धा तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं. याची काही उदाहरणं पाहूयात. 2 लहान मुलं आहेत. ती 2 लहान मुलं गरीब घरामध्ये जन्माला आली, पण त्यातला एक मुलगा मेहनत करून खूप मोठा व्यक्ती होऊ शकतो, तर एखादा मुलगा नाही आम्ही गरीबच आहोत, काहीच होऊ शकत नाही म्हणून हातपाय गाळून सुद्धा बसू शकतो. म्हणजे तुम्ही गरीब घरामध्ये जन्माला आलेले आहात हे झालं तुमचं प्रारब्ध. पण त्या बाबतीमध्ये तुम्ही काय करायचं? गरीब आहात म्हणून हातपाय गाळून बसायचं की तुम्ही मेहनतीने त्यातून बाहेर यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. किंवा अगदी डे टू डे लाईफमधलं एखादं उदाहरण घेऊयात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहात. त्या जॉबला तुमचं पॅकेज मस्त आहे, सॅलरी छान आहे तुम्हाला, बरोबर, तुम्ही त्या जॉबमध्ये खुश आहात, तुम्ही स्वतः खूप मेहनतसुद्धा घेताय, तुम्ही तुमचं काम इमाने इतबारे करताय, पण तुमची काहीही चूक नसताना सुद्धा एक दिवस तुम्हाला जॉबवरून काढून टाकण्यात येतं. का काढून टाकण्यात येतं? चांगलं काम करणाऱ्या माणसाला का काढून टाकलं जाईल? तर त्या कंपनीचीच पोझिशन खालावल्यामुळे तुम्हाला काढून टाकण्यात आलं, ज्याला आजकाल कॉस्ट कटिंग करणं म्हणतात. बरोबर, रिसेशन आलं, मंदी आली, याच्यामुळे सुद्धा तुम्हाला जॉबवरून काढून टाकू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने चांगली कर्म करून सुद्धा तुम्हाला जॉबवरून काढून टाकण्यात आलेलं आहे, कारण कदाचित हे तुमचं प्रारब्ध असू शकतं. पण आता समजा या आयुष्यात आलेल्या संकटामुळे तुम्ही पूर्ण कोलॅप्स होत असाल, कोलमडून जात असाल, अस्वस्थ होत असाल, बरोबर, तुम्हाला जर का भविष्याची चिंता सतावायला लागलेली असेल की आता माझं कसं होणार, तर गाईज कदाचित या बाबतीमध्ये तुमची चूक किंवा तुमचा दोष असू शकतो. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती अशी असू शकते की ज्या व्यक्तीचा जॉब गेला पण त्या व्यक्तीने
स्वतःचं आयुष्य आधीपासूनच सिक्युअर करून ठेवलेलं आहे. त्या व्यक्तीने याचा आधीपासून अंदाज लावून ठेवलेला आहे की उद्या जर का माझा जॉब गेला तर काय होईल. तर ठीक आहे, पुढचे 3 महिने किंवा 6 महिन्यासाठी मी जॉब शिवाय राहू शकेन एवढी फायनान्शियल व्यवस्था मी माझी करून ठेवायला हवी. ती व्यवस्था जर तुम्ही केलेली असेल तर मग हे सुद्धा गोष्ट तुम्हाला खूप मोठं संकट वाटत नाही. तुमच्या मनामध्ये येतं की ठीक आहे, जॉब गेला, 2 महिन्यामध्ये अजून एक जॉब मिळेल, काही हरकत नाही. सो तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या आयुष्यामध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण तुमच्या तुमच्या कर्मांमुळेच त्या परिस्थितीचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे ठरलेलं आहे. म्हणजे जॉब गेला ही गोष्ट म्हणलं तर आपण त्याला एक नकारात्मक गोष्ट म्हणतो, पण त्या गोष्टीचा तुमच्यावर काय परिणाम होतोय हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीला जॉब गेल्यामुळे काही फरक पडला नाही, 2 महिने आराम केला घरी, 2 महिन्यामध्ये दुसरा जॉब लागला, जॉबला सुरुवात झाली, असं होऊ शकतं. तर एखाद्या व्यक्तीला जॉब गेल्यामुळे डोक्याला ताप झाला, डोक्याला टेन्शन आलं, ती व्यक्ती दिवस रात्र भविष्याची चिंता करते, रात्री झोप लागत नाही, आता माझं कसं होणार, आता माझ्या कुटुंबाचं कसं होणार, असं जर का होत असेल तर मग याचा दोष आपण त्या प्रारब्धाला द्यायला हवा. जे प्रारब्ध 2 व्यक्तींच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे, एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये या प्रारब्धामुळे काही फरक नाही पडलेला, तर दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये या प्रारब्धामुळे खूप मोठा फरक पडलेला आहे. यामध्ये आपण त्या प्रारब्धाला दोष द्यावा का? याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यामधल्या काही घटना या आधीपासून ठरलेल्या आहेत, पण त्यानुसार तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे, आनंदमयी असणार आहे की दुःखद असणार आहे, हे प्रारब्धानुसार ठरत नाही. हे तुमच्या मेहनतीवर ठरतं, तुमच्या आत्ता करत असलेल्या कर्मांवर ठरत असतं. आणि यालाच पुरुषार्थ म्हणलं गेलेलं आहे भारतीय तत्वज्ञानामध्ये. काय असतं हे पुरुषार्थ, तर ते सांगण्यासाठी एक छान उदाहरण सांगितलं जातं. ते उदाहरण म्हणजे की समजा तुम्ही आत्ता पत्ते खेळायला बसलेले आहात आणि हे पत्ते खेळत असताना तुमच्या वाट्याला कुठले पत्ते येत आहेत हे तुमच्या हातामध्ये आहे का? नाही, हे झालं तुमचं प्रारब्ध. पण हातामध्ये कुठलेही पत्ते आले तरी एखादा खेळाडू असा असतो, एखादा गडी असा असतो जो डाव जिंकून दाखवतो. कुठले का पत्ते हातामध्ये येईना, मी डाव जिंकून दाखवेन, हा झाला माझा पुरुषार्थ, ज्याला अध्यात्मामध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, तर माझं कसंही प्रारब्ध असो, त्यावर मी कसा खेळतोय, मी माझ्या हातातले पत्ते कसे खेळतोय, मी कुठल्या वेळेला कुठला पत्ता ओपन करतोय, हे माझ्या हातामध्ये आहे. बरोबर, म्हणजे त्या प्रारब्धावर रिस्पॉन्ड करणं, रिॲक्ट करणं तर माझ्या हातामध्ये आहे. आणि ज्याला कसं रिॲक्ट करायचं, काय रिॲक्ट करायचं, ज्याला गेम समजलेला असतो, ज्याला तो खेळ समजलेला असतो, त्याला तो बरोबर खेळ खेळता येतो आणि स्वतःला जिंकून घेता येतं. थोडक्यात तुमच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या प्रारब्धाला दोष देता कामा नाहीये. तुम्हाला गेम खेळता येत नाहीये, तुम्हाला तो खेळ खेळता येत नाहीये, तुम्हाला तो डाव जिंकायचं कसं हे समजत नाहीये. कुठलेही पत्ते समोर आले तरी डाव जिंकता येऊ शकतो. काही वेळा अशा असू शकतात की त्यावेळेला हातामध्ये इतके घाणेरडे पत्ते आलेले असतात की तो डाव जिंकणं शक्य नसतं. मग अशा वेळेला खुल्या मनाने तो डाव हारायची सुद्धा तयारी असायला हवी. ती तयारी केव्हा असते, जेव्हा आपण आधी ते सगळे डाव किंवा आधी ते जास्तीत जास्त डाव जिंकलेले असतो स्वतःच्या मेहनतीवर, तेव्हा मग एखादा डाव सोडून द्यायला सुद्धा काही वाटत नाही. पण जेव्हा आपण हरत असलेले डावच जास्त असेल तर मग जिंकायच्या डावांची इच्छा जास्त व्हायला लागते. आणि मग अशा वेळेला आपण या सगळ्याचा दोष त्या पत्त्यांवरच देतो. नाही रे, माझे ना पत्तेच बरोबर नाही आहेत म्हणून मी हारतो, नाहीतर मी जिंकलो असतो. अरे, चांगले पत्ते आल्यावर कोणी पण जिंकेल, खराब पत्ते आल्यावर सुद्धा जो जिंकून दाखवतो तो खरा खेळाडू, त्याला खरा तो गेम काय ते समजलेला आहे. आणि जर एखाद्याला डाव खेळताच येत नसेल, गेम समजलेलाच नसेल, तो खेळ खेळायचं कसं हेच जर का त्याला माहीत नसेल, तर अशा वेळेला चांगले पत्ते जरी आले तरी तो डाव हारतच असतो. चांगले पत्ते आले म्हणजे दरवेळेला जिंकेलच असं नाही, काही जण चांगले पत्ते येऊन सुद्धा डाव हारत असतात. थोडक्यात अनेकदा तुमच्या वाट्याला कुठले पत्ते आलेत हे मॅटर करत नाही, तर तुम्ही खेळताय कसं, तुम्हाला खरंच नीट खेळता येतं का हे जास्त मॅटर करतं. आयुष्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच असतं की तुमचं प्रारब्ध तुमच्या आयुष्यामध्ये कंट्रीब्यूट करतं, पण जास्तीत जास्त कंट्रीब्युशन हे तुमच्याच मेहनतीचं असतं. आता या प्रारब्ध संकल्पनेबद्दल अनेक जण असा प्रश्न विचारतात की आपल्याला आपलं प्रारब्ध बदलता येतं का? तर भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म असं सांगतं की तुम्हाला तुमचं प्रारब्ध बदलता येत नाही, पण त्या प्रारब्धाच्या बाबतीतल्या तुम्ही तुमच्या क्षमता
वाढवू शकता. एखाद्या प्रारब्धाचा तुमच्यावर होणारा मानसिक परिणाम तुम्ही कंट्रोल करू शकता, तुम्ही तो कमी करू शकता. जसं आपण आता पाहिलं की आपल्या आयुष्यामध्ये अशा पण काही गोष्टी घडू शकतात ज्या कोणाच्याच हातामध्ये नाही आहेत. जसं जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर होणं, हे कोणाच्याच हातामध्ये नाही आहे. मग अशा वेळेला आपण ते बदलू शकत नाही, पण त्याचा आपल्यावर होणारा मानसिक परिणाम आपण जरा कमी करू शकतो. थोडक्यात काय, तर जसं आत्ता मी सांगितलं की एखादा डाव सोडून द्यायची आपली स्वतःची तयारी असायला हवी. एखाद्या डावाला इतके खराब पत्ते आलेत की तो डाव जिंकणंच शक्य नाही आहे, अशा वेळेला खुल्या मनाने तो डाव सोडून देण्याची आपली तयारी असायला हवी. पण ती तेव्हा असते जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या त्याच्यासाठी रेडी असतो, जेव्हा त्या घटनेचा आपल्यावर मानसिक परिणाम कंट्रोलमध्ये असतो. त्याचबरोबर आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगली कर्म देखील करू शकतो, ज्याच्यामुळे आपलं भविष्यातलं सुद्धा प्रारब्ध कंट्रोल होऊ शकतं. तुम्ही आत्ता जी कर्म कराल त्यानुसार तुमच्या भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत. थोडक्यात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता चांगली कर्म करून तुमच्या भविष्यातलं प्रारब्ध बदलू शकता. आता अध्यात्माचा आणि या प्रारब्धाचा काही संबंध आहे का, तर त्याचा संबंध असा जोडला जातो की जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता तेव्हा तुमच्यामध्ये या सगळ्या क्षमता डेव्हलप होत असतात. थोडक्यात आपल्या प्रारब्धानुसार आपल्या आयुष्यामध्ये काय घडेल हे आपल्या कंट्रोलमध्ये असतं का, नाही. पण आयुष्यामध्ये काही घडलं तरी त्याला सामोरं जाण्याची क्षमता असणं किंवा त्याचा आपल्यावर मानसिक परिणाम जरासा कमी होणं, हे जर का आपल्याला अचीव करायचं असेल, या क्षमता डेव्हलप करायच्या असतील, तर त्यासाठी आपल्याला अध्यात्म मदत करत असतं असं म्हणलं जातं. आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर असतो, आपण जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असतो, म्हणजे साधना करणं, उपासना करणं, मेडिटेशन करणं, नामस्मरण करणं, कुठलंही प्राणायाम करणं, या ज्या गोष्टी असतात याच्यामुळे आपली मानसिक क्षमता वाढत असते. आणि एकदा का आपली मानसिक क्षमता वाढली की कुठल्याही गोष्टीचा आपल्यावर मानसिक होणारा परिणाम तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. तर अशा घटनांना सामोरे जाण्याची आपली क्षमता सुद्धा वाढत असते. या बाबतीमध्ये असं देखील म्हणलं जातं की जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना शांतपणे हँडल करत असता आणि त्यावेळेला त्या योग्य पद्धतीने हँडल होतात सुद्धा. आणि म्हणून भारतातले अनेक संत आपल्या या प्रारब्धापेक्षा सुद्धा ध्यान, आत्मज्ञान किंवा आपला विवेक या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. विवेक म्हणजे काय, तर समजा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर नाही आहात, तुम्ही कुठलीच साधना करत नाही, पण तुमची जर का सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे, तुम्ही जर का सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जर का तुम्ही आयुष्यातल्या कुठल्याही घटनेला फेस करत असाल, सामोरं जात असाल, तर कदाचित तुम्ही ती सिच्युएशन, ती घटना व्यवस्थित हँडल देखील करू शकता. विवेक म्हणजे योग्य पद्धतीने विचार करणं की माझा अचानक जॉब गेला, ठीक आहे, ओके, मिळेल अजून एक जॉब, काही हरकत नाही. हा एकच जॉब होता का, याच्या आधी पण वेगळे जॉब आपण करून झालेले आहेत, याच्यानंतर पण जॉब मिळतील. याच्यासाठी आपल्याकडे विवेक म्हणजे सत्सद विवेक बुद्धी असणं गरजेचं आहे की एक जॉब माझं पूर्ण आयुष्य ठरवत नसतो. बरोबर, अशा घटना आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांच्या बाबतीमध्ये घडतात. त्यांचं झालं ना सगळं पुढे व्यवस्थित, माझं पण होईल, हे स्वतःला समजवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते तेव्हा जेव्हा आपल्याकडे सत्सद विवेक बुद्धी जागृत असते. सो अनेक जण अध्यात्मापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व या सत्सद विवेक बुद्धीला देत असतात. थोडक्यात जेव्हा आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असते तेव्हा आपण आपल्या आयुष्यासाठी दरवेळेला या प्रारब्धाला जबाबदार धरत नाही. काही घडलं तरी माझं प्रारब्धच असं आहे असं आपण म्हणत नाही. जेव्हा विवेक जागृत असतो, आपण विवेक वापरून विचार करत असतो. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यामधल्या या प्रारब्धाचं कंट्रीब्युशन केवळ 20% आहे, उर्वरित 80% आपण त्यावर कसं रिॲक्ट करतोय, आपण कसं रिस्पॉन्ड करतोय, आपली मेहनत किती आहे, हे सगळं चेंज करण्याची आपली क्षमता किती आहे यावर अवलंबून असतं. पण जेव्हा आपली सत्सद विवेक बुद्धी सुप्त असते, झोपलेली असते, तेव्हा मात्र मग आपण या प्रारब्धाच्या नावाखाली अनेक चुका करत असतो. म्हणजे कसं, तर मी एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो, याचा दोष आपण आपल्या या प्रारब्धाला द्यायला हवा का, नाही, मी अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो. मी मेहनत न करता कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करतोय आणि ती गोष्ट मिळाली नाही म्हणून मग मी आता असं म्हणतोय की नाही, माझं हे प्रारब्ध होतं. हे योग्य आहे का, नाही. त्याचबरोबर मी माझ्या आयुष्यामध्ये कुठले तरी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे जर का त्याचा परिणाम मला नकारात्मक भोगावा लागत असेल, तर अशा वेळेला मी या प्रारब्धाला दोष देणं बरोबर आहे का. उदाहरणार्थात रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये या चुका कायम होत असतात की अनेक जण चुकीच्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये असतात. रिलेशनशिपमध्ये राहायची इच्छा आहे म्हणून चुकीच्या व्यक्तीला आयुष्यामध्ये घेतात. अशा वेळेला जर का नंतर तर पुढे जाऊन काहीतरी नकारात्मक घडलं तर आपण अशा वेळेला त्याचा दोष आपल्या या प्रारब्धाला देणं बरोबर आहे का.
थोडक्यात ही प्रारब्ध संकल्पना बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये त्यांना निष्क्रिय करत असते. म्हणजेच काही केलं तरी शेवटी जे व्हायचं तेच होणार आहे, मग मी कशाला काय करायला हवं, ही जर का मानसिकता तुमची या संकल्पनेमुळे निर्माण होत असेल तर आपण ही संकल्पना नीट समजून घेणं गरजेचं आहे की नाही, सगळ्याच गोष्टी या प्रारब्धानुसार ठरत नाहीत. आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान हे प्रारब्ध स्वीकारायला शिकवतं, पण म्हणून निष्क्रिय राहायला सांगत नाही. ते सांगतं की जे घडणार ते घडणारच आहे, पण म्हणून तुम्ही काही न करता नुसतं बसून राहायचं हे योग्य नाही. कारण तुम्ही काही करायला गेलात तरी त्याचीसुद्धा तुम्हाला फळं पुढे मिळणार आहेत. चांगली कर्म केली चांगली फळं मिळतील, वाईट कर्म केली वाईट फळं मिळतील. पण जर का तुम्ही निष्क्रिय होऊन काहीच न करता बसून राहिलात तर कदाचित तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या मनानुसार काही घडणार नाही. उलट तुम्ही स्वतः मेहनत करणं हे म्हणजे भविष्यामधलं तुमचं प्रारब्ध कंट्रोल करण्याचं एक साधन आहे, ती एक संधी आहे. तुम्ही मेहनत करून तुमचं भविष्यातलं कुठलंही प्रारब्ध कंट्रोल करू शकता, छान करू शकता, मनासारखं करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही निष्क्रिय न राहता, या प्रारब्धाच्या भरोशावर न राहता तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये घ्यायला हवा. या सगळ्याचा सारांश असा होतो की प्रारब्ध म्हणजे भूतकाळातील कर्माचं वर्तमान काळातील फळ, पण वर्तमानातील कर्म म्हणजे भविष्यातील प्रारब्धाचं बीज. आणि म्हणून भूतकाळाला स्वीकारा, वर्तमान काळामध्ये जागरूक राहून कुठलंही कर्म करा आणि भविष्याची चिंता सोडा आणि विवेकाने जगा. थोडक्यात तुमच्या हातामध्ये काल नव्हता, उद्या नाही आहे, आज आहे. त्यामुळे आज जागरूक राहून कर्म करा, कारण आजचंच कर्म उद्याचं प्रारब्ध घडवत असतं. त्यामुळे नशिबावर नव्हे तर योग्य पुरुषार्थावर विश्वास ठेवा. गाईज, जर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर आयुष्य खरंच बदलू शकतं का या विषयावर सुद्धा मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये मेडिटेशनचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. मेडिटेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य देखील बदलू शकतो. असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की मेडिटेशनमुळे माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू सॉल्व्ह होत असतात. जर का तुम्हाला तो विषय समजून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा. हा व्हिडिओ संपताना मी त्या व्हिडिओची लिंक इथे देईन, इथे तो व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा. तो व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं करावं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, योग्य पद्धतीने मेडिटेशन करावं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी माहिती उपलब्ध आहे. ती माहिती वाचा. इच्छुक असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. कोर्स हा ऑनलाईन आहे, पण हा लाईव्ह कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही माझ्याशी डिरेक्टली इंटरॅक्ट देखील करू शकता. ओके, सो जर तुम्ही इच्छुक असाल मेडिटेशन शिकून घेण्यासाठी तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.